श्रावण महिना सुरू झाला की मंगळागौरीची आमंत्रणं यायला लागतात. सध्याच्या काळात सण, व्रतवैकल्य यासाठी वेळ काढणं तसं अवघडच, पण अजूनही मंगळागौरीचा खेळ खूप जवळचा आणि हवाहवासा वाटतो. नाच ग घुमा कशी मी नाचू, किंवा किस बाई किस दोडका किस, किंवा आंबा पिकतो रस गळतो. ही अशी गाणी ऐकली की अगदी मूड आणि माहोल बदलून जातो ना. या गाण्यांना किती सुंदर लय आहे, ताल आहे. ही गाणी ऐकताना गाताना असं वाटतं की आपली मराठी भाषाच छान नऊवारी नेसून नथ वगैरे घालून फुगडी घालते. आपली मराठी भाषा किती सुंदर आहे हे नव्यानं जाणवतं. आणि ही गाणी म्हणजे आपलं लोकसाहित्य कोणी एकीने लिहिलं नाही. जात्यावर दळण दळताना ओव्यांचा जन्म झाला, तसंच सणासुदीच्या प्रसंगात खेळांमध्ये या असल्या गाण्यांचा जन्म झाला. एकीने सुरू केलेल्या गाण्याला दुसरीने पूर्ण केलं, किंवा कधी एकीने सवाल केला आणि दुसरीने जवाब दिला. पण त्यात मौजही आहे आणि माहिती सुद्धा. तुम्ही कधी हुमान ऐकलं आहेत का? हुमान म्हणजे कोडं. आता हे हुमान सोडवा बघू. पाणी नाही, पाऊस नाही, रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं. काय असेल उत्तर? परत सांगते हा. पाणी नाही, पाऊस नाही, रान कसं हिरवं म्हणजे हिरवा रंग आहे, आणि कात नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं म्हणजे लाल रंग आहे. आणि याचं उत्तर आहे पोपट. आता हे बघा, आधी गोल गोल, मग लाल लाल, मग थय्यम थय्या. म्हणजे काय? तर उखळ घेतली गोल गोल, मग त्यात मिरची घातली लाल लाल, आणि मग मुसळाने कुटले तिखट, त्या मुसळाचे दणके म्हणजे थय्यम थय्या. आणि आता हे बघा, जमिनीवर पडला, कानी कोपरी दडला, हाती येत नाही, हा चमत्कार घडला. याचं उत्तर आहे प्रकाश आणि अंधार. म्हणजे प्रकाश जमिनीवर पडतो, अंधार कानाकोपऱ्यात जणू लपलेला असतो, आणि हाताने पकडता मात्र दोघांनाही येत नाही. किती छान बौद्धिक खेळ आहेत ही कोडी सोडवणं म्हणजे. आणि याचे विषय बघा किती वेगवेगळे आहेत. आता हे बघा, पांढर वावर काळं बी, चतुर म्हणतो पेरीन मी. हे वावर म्हणजे शेत पांढरं आहे आणि काळं सुद्धा, आणि चतुर शेतकरी ते पेरणार आहे. म्हणजे कोण? तर लेखक. म्हणजे पांढऱ्या कागदावर काळी शाई, त्यामुळे काळं आणि पांढरं असं शेत, आणि लेखक आपल्या मनामधले विचार आपल्या म्हणजे वाचकांच्या मनात पेरणार आहे. आहे की नाही गंमत? आता तुम्ही एक हुमान सोडवा आणि प्रतिक्रियेमध्ये तुमची उत्तरं पाठवा. एक होती मुलगी, एक होती मुलगी, चालताना थांबली, आणा चाकू कापा मान, परत चालायला लागली. एक होती मुलगी, चालताना थांबली, आणा चाकू कापा मान, परत चालायला लागली. कोण बरं? आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की हे सगळं मला कसं माहीत? तेच तुम्हाला सांगणार आहे. माझ्या हातात काही पुस्तकं आली. त्यातलं एक पुस्तक, त्याचं नाव श्रावण भाद्रपद. आता श्रावण आणि भाद्रपद या 2 महिन्यात येणारे सण, व्रतवैकल्य, त्यानिमित्ताने काय रीती आहेत आपल्याकडे. कारण त्यात सुद्धा कोकणातल्या रीती वेगळ्या, वऱ्हाड खानदेशातल्या वेगळ्या, सांगली कोल्हापूरकडच्या वेगळ्या. शिवाय त्यानिमित्तानं सांगितल्या जाणाऱ्या कथा, त्यांचे अर्थ, आधुनिक विचारांनी जर आपण या सगळ्याकडे पाहिलं तर त्याचा कसा अर्थ लावावा असं बरंच काही या पुस्तकात आढळतं. आता 2 महिन्यात येणारे सण, त्यावरच्या माहितीचं हे पुस्तक किती पानी असेल बरं? 900 पानांचं पुस्तक आहे हे. आणि असंच आणखी एक 500 पानांचं पुस्तक, मराठीतील स्त्रीधन, म्हणजे मराठीचा खजिनाच म्हणा ना. त्यात ठिकठिकाणावरून माहिती गोळा करण्यात आली आहे. अनेकांचा हातभार लागला आहे, पण हा उद्योग मुख्य कोणाचा किंवा पुस्तकाचं संपादन कोणी केलं असं म्हणाल तर हे कर्तृत्व आहे डॉक्टर सरोजिनी बाबर यांचं. किंबहुना मराठी लोकसाहित्य, मग ते बायकांचं असू दे, आदिवासींचं असू दे, शेतकऱ्यांचं, या सगळ्याच्या संग्रहाचं श्रेय मोठ्या प्रमाणात त्यांनाच जातं. मराठी लोकसाहित्याचा चालता बोलता एन्सायक्लोपीडिया अर्थात विश्वकोश होत्या त्या. कोण होत्या सरोजिनी बाबर? त्यांना का वाटलं की हे सगळं साहित्य, या ओव्या, गाणी, कथा, हुमान हे सगळं आपण जमवावं? तर कृष्णराव भाऊराव बाबर ह्यांची ती लेक.
सांगली सातारा परिसरात आजही त्यांना गुरुवर्य म्हणतात. ते स्वतः लेखक होते आणि अतिशय सुधारणावादी विचारांचे होते. म्हणजे देवघरातील देव त्यांनी मुलीला खेळायला म्हणून दिले होते. एका बाजूला हे वडिलांमुळे असं आधुनिक वातावरण घरात होतं, भरपूर पुस्तकं होती, तर घरातल्या आयाबाया जात्यावर ओव्या गाणाऱ्या, त्यामुळे लोकसाहित्य कानी पडण्याची सुरुवात अगदी घरातूनच झालेली. 7 जानेवारी 1920 चा त्यांचा जन्म. म्हणजे तुम्ही काळ डोळ्यासमोर आणा, त्या जेव्हा BAच्या वर्गात होत्या त्याच सुमारास देश 1942च्या स्वातंत्र्य चळवळीने पेटून उठला होता. त्यांनीही आंदोलनात उडी घेतली. अगदी स्वतःच्या रक्ताने देशसेवेच्या शपथपत्रावर सही केली आणि प्रतिज्ञा केली की मी देशसेवेसाठी लग्न करणार नाही आणि इंग्रज सरकारची नोकरीही करणार नाही. आणि आयुष्यभर ही प्रतिज्ञा त्यांनी जपली देखील. पण याच आंदोलनाच्या काळात त्यांनी अभ्यासाची बाजूही उत्तम सांभाळली आणि BAच्या परीक्षेला त्या पहिल्या आल्या. ग्रामीण भागातली एक मुलगी पदवी परीक्षेला पहिली येणं ही गोष्ट तेव्हा केवढी कौतुकाची होती. म्हणजे म्हणूनच त्यांचं कौतुक करण्यासाठी एक मोठा सत्कार समारंभ झाला, ज्याला प्रमुख पाहुणे म्हणून दत्तो वामन पोद्दार आणि साने गुरुजी उपस्थित होते. साने गुरुजींनी त्यांना सांगितलं की आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाचं ऋण फेडायला हवं, तर आपल्या शिक्षणाचा काही उपयोग झाला. तू ग्रामीण भागातून आली आहेस, तिकडच्या माता भगिनी ज्या ओव्या गातात त्या तू जमवल्या पाहिजेस, लोकसाहित्य जपलं पाहिजे. साने गुरुजींनी दिलेला हा वसा त्यांनी आयुष्यभर सांभाळला. त्यांनी मराठी साहित्यात स्त्रियांचे योगदान या विषयावर डॉक्टरेट मिळवली. त्यांना पुणे विद्यापीठाने D.Litt ही सर्वोच्च पदवीही दिली. त्या पुढे राजकारणात उतरल्या. 1952 ते 1957 या कालखंडात त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. 1963 ते 1966 या काळात त्या विधान परिषदेवर सदस्य म्हणून कार्यरत होत्या. तर 1968 ते 1974 या कालखंडात त्या राज्यसभा सदस्य म्हणजेच खासदार होत्या. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सन 1961 ते 1993 एवढा दीर्घ काळ त्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा होत्या. समितीच्या स्थापनेपासून त्यांना मिळालेला अध्यक्षपदाचा 32 वर्षांचा काळ त्यांनी लोकसाहित्याचं संकलन आणि संपादन करण्यासाठी घालवला. श्रावण भाद्रपद सारखी एक होता राजा, दसरा दिवाळी, मराठीतील स्त्रीधन अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे या कामाचं त्यांनी काहीही मानधन घेतलं नाही. साने गुरुजींनी सांगितलेलं काम मी करते आहे असंच त्या म्हणत असत. दूरदर्शनवरील रांजाई सारख्या कार्यक्रमातून त्यांनी लोकसाहित्य घरोघरी पोहोचवलं. त्यांनी जेव्हा ओव्या गोळा करायला सुरुवात केली तेव्हा हा सगळा प्रकार तितकासा सोपा नव्हता बरं का. म्हणजे खेड्यापाड्यातल्या बायकांना तुमच्याकडे असलेली गाणी मला द्या असं सांगितलं तरी त्या काही सहज देत नसत. त्या त्यांच्या कामात व्यस्त. मग आज ये नाही तर उद्या ये असं चालायचंच. 25 वेळा खेटे घालावे तेव्हा काही हाती लागायचं. अर्थात या सगळ्या बायकांची हुशारी त्यांच्या ओव्यांमधून लक्षात येईल आणि त्यांच्या बोलण्यातूनही. ओव्या देते, ये माझ्या घरी असं म्हणायच्या तेव्हा घराचं वर्णन करायच्या. घर माझं निर्मळ, घर माझं निर्मळ, ढगा वाचून आभाळ. त्यांच्या या बोलण्यानं सरोजिनीबाईंची खात्री पटायची की हे पाणी काही वेगळंच आहे. मग त्या आणखी जोमानं अशा बायकांच्या मागे लागायच्या. सरोजिनीबाईंना सगळे अक्का म्हणत. एका बाईने तर विचारलं, अक्का कशाला गोळा करतेस गो ओव्या, आणि ज्ञानेश्वरी लिहिणारच की काय? त्या म्हणाल्या, नाही ग बाई, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ एखादाच होत असतो. तर त्या बाई म्हणाल्या, मग तू एवढी शिकलीस, तू लिही की आपली बायकांची पोथी. आम्हा बायकांची ही गाणी गोळा कर आणि दाखवून दे सगळ्यांना की बायकांकडे पण किती श्रीमंती आहे ते. आता तुझी पोथी म्हणजे आम्हा बायकांची ज्ञानेश्वरीच की नाही. आपल्या ओव्यांवरचं हे बायकांचं इतकं प्रेम, त्याविषयीचा आत्मविश्वास आणि हे इतरांपर्यंत पोहोचवण्याची धडपड जेव्हा त्यांनी पाहिली तेव्हा आपसुकच हे कार्य वर्षानुवर्ष करण्याचं बळ त्यांना मिळालं. ओव्यांची वही लिहायला सुरुवात केली तर ओव्या देणाऱ्या एका बाईने त्यावरती सुद्धा ओवी लिहिली. ती म्हणाली, पहिली माझी ओवी, पहिली माझी ओवी वहीला काळा दोरा,
लिहिणारा हात गोरा राजबिंडा. एकदा ओव्या सुरू झाल्या की लिहिता लिहिता अगदी दमछाक व्हायची. त्या बायांना परत सांगा म्हटलं तर कधी कधी त्यांना आठवायचं नाही. त्यामुळे आपणच भरभर लिहिलं पाहिजे. अहो, उखाणा सांगा म्हटलं तरी तो तरी कसला. चांदीचं घंगाळ अंघोळीला, चंदनाचा पाट बसायला, जरी काठी धोतर नेसायला, सहाण येवल्याची, खोड बडोद्याचं, शिवपूजेला पाणी गंगा भागीरथीचं, चांदीचं ताट, आंबे मोहराचा भात, वर केशरी वरण दाट, कात कोकणाचा, पान रामटेकचं, जायपत्री जळगावची, लवंग विजापूरची, चिकणी सुपारी सोलापूरची, लाल गादी मुंबईची, लोड सातारचा, उशी पुण्याची, पलंग कराडचा मोराचा, रंग महालाचा थाटमाट, हुंड्या झुंबराचा, रंगारंगाने भरला कळस आणि अमुक अमुक यांच्या जीवावर मी नाही बा करत कधी आळस. आता हेच गाणं बघा, म्हणजे आपल्याकडे किती वेगवेगळे सण आहेत, तर या सणांचंही बायकांनी गाणं बनवलं. आता आखाड म्हणजे आषाढ, म्हणजे इथे आषाढी एकादशी, आणि बेंदूर म्हणजे बैलपोळा, आणि पंचिम म्हणजे नागपंचमी. तर गाणं असं: आखाड बेंदूर पहिली पंचिम, घ्या ग पंचमीचा नाग. म्हणजे नागपंचमी आली. पण मग काय झालं? मग गणोबाला आला राग. आता गणपती बाप्पा रुसून कसा चालेल? घ्या ग गणोबाची खीर, गौरीला भाजी चीर, घ्या ग गौरीची पोळी, दसऱ्याने दिली हाळी, घ्या ग शिलंगण्याचं सोनं, दिवाळीचं केलं लेणं. आता हे असलं काही भरभर लिहायचं तर मदत हवीच. मग हळूहळू त्यांनी आपल्या बहिणींना, आईला सोबत न्यायला सुरुवात केली. सगळेच टिपण काढत असत. त्यांच्या बहिणी शरदिनी मोहिते आणि कुमुदिनी पवार ह्याही पुढे लेखिका झाल्या. तिन्ही बहिणींचा छंद एकच, गाणी गोळा करायची. अशा बहिणी म्हणजे मराठी भाषेची केवढी मोठी श्रीमंती आहे. ह्या तिघी जणी गाणी गायच्याही सुरेल. आज लोकसाहित्याचा अभ्यास करणाऱ्यांचा अभ्यास अक्कांच्या पुस्तकांशिवाय पूर्णच होत नाही. आज महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये लोकसाहित्य या विषयाचा अभ्यास केला जातो आणि या विषयात अनेक लोक PhD सुद्धा मिळवत आहेत. या विषयाचं महत्त्व एवढ्या उंचीवर नेण्याचं श्रेय डॉक्टर सरोजिनी बाबर यांना जातं. त्यांचे वडील निवृत्त झाले तर गावातल्या लोकांनी त्यांचा सत्कार केला आणि या निमित्तानं त्यांना पैशाची थैली दिली. तर त्यांनी त्या पैशात भर घालून स्वतःचं प्रकाशन सुरू केलं. समाज शिक्षण माला ही अशा प्रकारे त्यांच्या वडिलांनी सुरू केलेली पुस्तकमाला. समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी हे सुरू केलं. तीही त्यांनी पहिल्या अंकापासून सांभाळली, म्हणजे अक्कांनी, आणि त्याचे जवळजवळ 550 अंक त्यांनी काढले. आणि अक्कांची पुस्तकं किती? तर 307 पुस्तकं त्यांनी संपादित केली. आणि कथा, कादंबरी, कविता, नाटक, आत्मचरित्र अशी 51 स्वतंत्र पुस्तकं लिहिली. अशी एकूण 350हून अधिक त्यांची पुस्तकं आहेत. आता वाटतं ही पुस्तकं आजच्या सारख्या ऑडिओ बुकच्या जमान्यात झाली असती तर. पण सरोजिनीबाईंनी ही गाणी गोळा करून आपल्याला ऋणी केलं आहे. 2019 हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. पण आपण त्याची म्हणावी तशी दखल नाही घेतली. पण आता तरी त्यांची पुस्तकं वाचूया, ही गाणी गात राहूया आणि खेळ खेळत राहूया. तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल आणि तीच मंगळागौरीची सेवा असेल आणि मराठी भाषेचीही. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि एक हुमान म्हणजे कोडं घातलं आहे त्याचं उत्तरही प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि चातुर्मासातल्या कहाण्यांविषयी तुम्हाला ऐकायला आवडेल का ह्याचं उत्तरही आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की द्या. आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही माझी YouTube वाहिनी आहे. तिला पसंती द्या, प्रसार करा आणि त्याचे सभासद व्हा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका अशाच नव्या गोष्टीसह. धन्यवाद.